राज्यातील आय-टी-आयचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम सेतू योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील आय-टी-आयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. हब अँड स्पोक या प्रारूपावरून ही योजना राबविण्यात येणार आहे. योजनेसाठी केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 33% आणि उद्योग क्षेत्र 17% निधी देणार आहे. एका क्लस्टरसाठी 5 वर्षात सुमारे 241 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून नागपूरमध्ये गव्हर्नमेंट आय-टी-आय हब असेल, तर कामठी, हिंगणा, बुट्टीबोरी आणि मुलींच्या आय-टी-आयचा समावेश असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आय-टी-आय हब असेल, तर पैठण, खुलताबाद, गंगापूर आणि फुलंब्री यांचा समावेश असेल. पुण्यात औंध येथील आय-टी-आय हब असून खेड, राजगुरुनगर, मुळशी आणि मुलींच्या आय-टी-आयचे आधुनिकीकरण होणार आहे. या योजनेमुळे तरुणांना नवीन कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.